तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रातील 2 नंबरचा सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे? नसेल तर सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज ब्लॉगर नितीन आणि त्याचे 2 मित्र आले आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील धोडप किल्ल्यावर. धोडप किल्ल्याची उंची 1451 मीटर एवढी असून धोडप किल्ला महाराष्ट्रातील 2 नंबर सगळ्यात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जमिनीत दगडी बांधकामाने बांधलेली ही पाण्याची बारव फक्त धोडप किल्ल्यावरच बघायला मिळते. अशी बारव दुसरी कोणत्या किल्ल्यावर बघायला मिळत नाही. त्यानंतर थोडं वर आल्यावर आम्हाला किल्ल्यावरील हे ऐतिहासिक राजवाड्याचे अवशेष बघायला मिळाले. त्यानंतर थोडं वर ट्रॅकिंग करून आल्यावर आम्ही आलो किल्ल्यावरील निरीक्षण कक्षाकडे. ह्या ठिकाणावरून मावळे किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसरावर इझिली निरीक्षण करत असत. थोडं पुढं आल्यावर बघितलं इथले लोकल पाहुणे तर निवांत बसले होते झाडावर. मग नंतर थोडं पुढं आल्यावर आम्हाला ही पाण्याची बारव दिसली, त्याच्यावर इथे एक खिडकी दिसली. म्हणलं काय विषय खिडकीचा बघावा. मग आम्ही थोडं पुढं फिरून आत आल्यावर आम्हाला एक मंदिर दिसलं अन्नपूर्णा देवीचं. मग आलो आम्ही आतमध्ये मंदिरात आल्यावर मस्त पैकी अन्नपूर्णा देवीचं दर्शन घेतलं. मग इकडं वळून बघितलं, म्हणलं बघावं काय भानगड होती या खिडकीची. मग पाहिलं तर खाली पाण्याची बारव आहे, वर पाण्याच्या बारव एक लाकूड टाकून त्याच्यावर मंदिराचं निर्माण केलंय. हे बघू शकता तुम्ही, ही ती आपण बाहेरून बघितलेली खिडकी आहे. त्यानंतर केले आम्ही किल्ल्यावरून खाली उतरायला सुरुवात, कारण आमचा पुढचा पण एक प्लॅन होता, पुढे जायचं होतं आम्हाला सप्तशृंगी गडावर. फायनली आम्ही येऊन पोहोचलो सप्तशृंगी गडावर. इथं रोपवेची पण सुविधा उपलब्ध आहे, पण आम्ही पायऱ्यानीच वर आलो. मग 1-2 तास लाईनीला लागल्यानंतर आमचं नंबर आला. इथं मंदिरात एकदम शांत आणि भक्तिमय वातावरण होतं. मग आमचं निवांत देवीचं दर्शन झालं. थोडं पुढं आल्यावर पाहिलं इथं तर पब्लिक इच्छा मागत होतं पैशाचे, आणि त्याचा रुपया काढ खिशात घाललाय इकडं. त्यानंतर आम्ही पण ट्राय केलं इच्छा मागायचं. भेटू मग पुढल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.